मंडळी नमस्कार. आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे प्लास्टिक सर्जरी, समज गैरसमज. आणि याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित आहेत डॉक्टर दर्शन रेवणवार सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. प्लास्टिक सर्जरी, समज आणि गैरसमज खरंच खूप महत्त्वपूर्ण विषय आहे. म्हणजे डॉक्टर, अगदी केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीराच्या अवयवाला कुठेही जर इजा झाली, दुखापत झाली, तर त्याला पुनर्निर्माण करण्याचं जे कार्य आहे ते प्लास्टिक सर्जन करत असतात. बरोबर. खूप मोठं आणि कौशल्यपूर्ण असं हे कार्य आहे. तर आम्हा सगळ्यांना जाणून घेण्याची इच्छा आहे की प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकी काय? प्लास्टिक सर्जरी हा खरं म्हणजे हा शब्द जो आहे हा ग्रीक जनरेशनमधून आलेला आहे. ग्रीक याच्यामध्ये लँग्वेजमध्ये याला टू मोल्ड असं म्हणतात. म्हणजे कुठलीही टिश्यू तुम्हाला शरीरातली मोल्ड करून त्याला एका नवीन जडणघडण स्वरूपात त्याला आणायचं असेल तर प्लास्टिक सर्जरीचा वापर करण्यात येतो. आणि प्लास्टिक सर्जरी ही सुपर स्पेशालिटी खऱ्या अर्थाने हेड टू टो, ज्याला आपण मॅडमनी जसं सांगितलं त्या प्रमाणात त्याचं ॲप्लिकेशन्स आहेत. आणि प्लास्टिक सर्जरी खरं पाहिलं तर ही खूप नाविन्यपूर्ण ब्रँच आहे. याचं जसं आपण एखाद्या उदाहरण घेतलं की क्रिकेटचं मैदान ज्याच्यामध्ये 11 प्लेयर्स उभे असतात, तसं कुठल्याही 11 ब्रँचेस ज्या आहेत मेडिसिनच्या, जनरल सर्जरी आहे, न्यूरो सर्जरी आहे, कार्डियक सर्जरी आहे, यूरो सर्जरी आहे, ऑर्थोपेडिक सर्जरी आहे, डर्मॅटॉलॉजी आहे, या सगळ्यांना प्लास्टिक सर्जरीचं कव्हर पाहिजे असतं. म्हणजे काय तर यांच्या ऑपरेशन्समध्ये सुद्धा जर टिश्यूजला आपल्याला एका नवीन स्वरूपात घडवायचं असेल, किंवा जसं आता एखाद्या कॅन्सर सर्जननी एखादा कॅन्सरमुळे हा मुखाचा भाग काढून टाकला, तर तिथं नवीन निर्मिती त्या मुखाची करायची असेल तर आपल्याला प्लास्टिक सर्जनची गरज पडते. अच्छा, प्लास्टिक सर्जरी. खरं तर प्लास्टिक हे नाव आहे, पण प्लास्टिकचा कुठेच उपयोग नाही. तर प्लास्टिक सर्जरी नेमकी उदयाला कशी आली, कुठून सुरुवात झाली? प्लास्टिक सर्जरी म्हणजे खरी पाहता याचा उदय जो आहे हा पहिल्या आणि द्वितीय महायुद्धापासून याचं खऱ्या अर्थाने ॲप्लिकेशन आलेलं आहे. अच्छा. तर पहिल्या आणि द्वितीय महायुद्धामध्ये जेव्हा आपल्या ज्या सोल्जर्स आहेत त्यांचे जे अवयव बऱ्याच ठिकाणी हातपायांचे बोटं तुटणे, रक्तवाहिन्या इंज्युअर होणे, बराचसा शरीराचा मांसाचा भाग निघून जाणे, बॉम्बस्फोटामध्ये बरेचसे हाडं निकामी होणे, ह्या गोष्टींमुळे प्लास्टिक सर्जरीची जरूरत पडायला लागली. आणि त्याच्यामुळे आपल्याला फर्स्ट आणि सेकंड वर्ल्ड वॉरच्या नंतर खऱ्या अर्थाने 1970 मध्ये प्लास्टिक सर्जरी ही म्हणजे मुख्यत्वे उदयास आली आहे. पण याचा शास्त्रांमध्ये जर आपण बघायला गेलं तर उल्लेख आढळतो. त्याला प्राचीन शास्त्राचा पण एक बेस आहे. तर तो कुठला आहे? खरं पाहिलं तर प्लास्टिक सर्जरी म्हणजे ही जगामध्ये भारतीय ऋषीमुनी जे आहेत, ज्याला आपण संस्कृतमध्ये सुश्रुता संहिता नावाचा जो ग्रंथ आहे, जो आपल्या ऋषी सुश्रुतांनी लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या प्लास्टिक सर्जरीचं वर्णन केलं आहे की निडल्स कशा पाहिजे, धागे कसे पाहिजे, त्याचा आकार कसा पाहिजे, त्याच्यानंतर मेनली रायनोप्लास्टी म्हणजेच नाकाची प्लास्टिक सर्जरी किंवा कॉस्मेटिक सर्जरी ही उदयास आणण्यामागे सुश्रुताचा खूप प्रामुख्याने महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यांनी ह्या दोन तत्व जी आपल्या पूर्ण जगाला दिलेली आहे की आपल्या डोक्याच्या भागापासून किंवा आपल्या या आर्मच्या आतल्या भागापासून जी त्वचा घेऊन नवीन नाक निर्मिती बनवून दाखवणे, हा याच्यामध्ये सुश्रुत संहिताचा हातखंडा होता. आणि म्हणून सुश्रुत संहिताला फादर ऑफ मॉडर्न प्लास्टिक सर्जरी म्हणतात. अच्छा. इतर सर्जरीज विषयी आपण बोललात सुरुवातीला, तर त्या शल्यक्रिया आणि ह्या वेगळ्या कशा? जसं तुम्ही पाहाल की सगळ्या सुपर स्पेशालिटीज एका
अवयवाला कॉन्सन्ट्रेट करतात किंवा एका सिस्टीमला कॉन्सन्ट्रेट करतात. जसं तुम्ही पाहाल न्यूरोसर्जरी ब्रेन आणि स्पाइनला कॉन्सन्ट्रेट करतात, कार्डियाक सर्जरी हृदय आणि रक्तवाहिन्यांना कॉन्सन्ट्रेट करतात, युरोसर्जरी किडनीजला कॉन्सन्ट्रेट करतात. तसं प्लास्टिक सर्जरी मात्र हेड टू टो ऍप्लिकेशन आहे, म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट टू टो ट्रान्सप्लांट पर्यंत प्लास्टिक सर्जरी आपल्याला म्हणजे त्याचं जे मूल्यमापन आहे हे तिथपर्यंत झालेलं आहे. म्हणून बाकीच्या सुपर स्पेशालिटीमध्ये आपण एका प्रकारे नॅरो त्याचा स्पेक्ट्रम होतो, पण प्लास्टिक सर्जरीमध्ये हा असा परत त्याचा वाईड स्पेक्ट्रम तयार होतो. अशा प्रकारे ही सुपर स्पेशालिटी इतर सुपर स्पेशालिटींपेक्षा खूप वेगळी आहे. नक्कीच. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर अनेक बदल घडत आले आहेत. म्हणजे पूर्वी ज्याप्रमाणे शस्त्रक्रिया केल्या जायच्या त्यात आणखीन बदल होत होत बरेच प्रगत असे तंत्रज्ञान त्यात वापरलं जात आहे. तर ते कोणतं? आता तुम्ही जसं पाहाल की आजच्या जगामध्ये पहिले लायपोसक्शन नावाची जी टर्मिनॉलॉजी होती ही तुम्ही खूप आता प्रचलित झालेली आहे. पण जसं चरबी काढायसाठी आपल्याला पहिले डायटिंगच हा उपाय होता किंवा आपल्याला एक्झरसाइजच हा एक उपाय होता. पण आता जे फॅट डायटिंग किंवा एक्झरसाइज या दोन्ही गोष्टींनी जात नाही अशा वेळेस आपले पेशंट्स खूप परेशान होतात आणि ते आमच्याकडे येतात. मग त्यांना आम्ही हे जे नवीन मॉडर्न ज्या मशीन्स आलेल्या आहेत ज्यांना सक्शन असिस्टेड लायपेक्टॉमी म्हणतो, म्हणजे एका बारीक छिद्रातून एक कॅन्युला जाईल आणि त्या कॅन्युलानी तिथे एक विशिष्ट असं द्रव्य सोडलं जातं ज्याच्यानी फॅट सेल्स डिझॉल्व्ह होतात आणि त्या ऍस्पिरेट करण्यात येतात. त्याला सक्शन असिस्टेड लायपेक्टॉमी. आता हे सक्शन असिस्टेडमध्येही 2 ते 4 नवीन प्रकार आले आहेत, जसे पॉवर असिस्टेड आहे, लेझर असिस्टेड आहे, त्याच्यानंतर आजकाल वेझर नावाचं एक तंत्रज्ञान आलं आहे. तर या तंत्रज्ञानांचा जो दिवसेंदिवस आमच्या शास्त्रामध्ये मॉडर्नायझेशन झालेलं आहे. जसं आता तुम्ही अजून पाहाल की गुंतागुंतीची जी मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरी आहे त्याच्यामध्ये आम्ही जो ओपमी व्हॅरिओचा जो मायक्रोस्कोप वापरतो ज्याच्याने 36 टाइम्स आपण मॅग्निफाय करून बघू शकतो की एक केसासारखी रक्तवाहिनी जी आपण 36 टाइम त्याला इनलार्ज करून बघणे आणि ती जोडणे, या केलेल्या मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जरीचा खूप मोठा ऍप्लिकेशन फक्त या ऑप्टिकल मायक्रोस्कोपमुळे शक्य झालेला आहे. जसेच फाईन इन्स्ट्रुमेंट्स पण आज प्रकारे आमच्याकडे खूप व्यवस्थित म्हणजे ज्याला टंगस्टन कार्बाइड टिप्स त्याच्या ऍप्लिकेशन्समध्ये आलेले आहेत. तर या घटनांमुळे काय झालं की प्लास्टिक सर्जरीचा विकास आणि त्याचे रिझल्ट्स हे दोन्ही इम्प्रूव्ह व्हायला मदत झालेली आहे. खरं तर खूप मोठं क्षेत्र आहे हे. प्लास्टिक सर्जरी करण्याची गरज का पडते? प्लास्टिक सर्जरीची गरज याच्यासाठी पडते की प्लास्टिक म्हणजे नवनिर्माण आणि रिस्टोरेशन टू रिप्रोड्यूस. आणि तिसरी गोष्ट कॉस्मेटिक म्हणजे कसं आहे की तुम्ही एक पाहाल की इफ यू आर नॉट ब्युटिफुल वी विल मेक इट यू नॉर्मल, अशी एक म्हण आहे की तुम्ही जरी सुंदर नसाल तरी आम्ही तुम्हाला एक नॉर्मल माणसासारखं करू, पण तुम्हाला जर जे नॉर्मल माणसं आहेत त्याच्यापेक्षा अजून सुंदर करायचं असेल तर वी कॅन ऑल्सो मेक यू मोर ब्युटिफुल. तर अशा प्रकारे प्लास्टिक सर्जरीचे 2 भाग आहेत. प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी ज्याच्यामध्ये आपण टिश्यू रिकन्स्ट्रक्शन करतो, ज्याला आपण एखादी बिल्डिंग बांधणे म्हणजे त्याच्यामध्ये आपण पूर्ण बिल्डिंग बांधल्यानंतर त्याचं जे इंटिरियर आहे हे कॉस्मेटॉलॉजीचा पार्ट आहे. म्हणून हे 2 जे प्रामुख्याने भाग पाहतो आपण की प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी आणि दुसरा भाग जो आहे कॉस्मेटिक अँड लेझर सर्जरी. अच्छा, आपण या सर्जरीविषयी जाणून घेऊया. पण ह्या सर्जरीज करत असताना काही मर्यादा येतात का आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत? नाही, मर्यादा आता अशा आहे की आजकाल जनमानसांमध्ये खूप म्हणजे हिंदी मूवीजचा म्हणा किंवा सिरियल्सचा हा खूप इम्पॅक्ट होतो आणि त्याच्यानुसार त्यांना वाटते की कोणत्याही सर्जरीचा आमच्यावर प्लास्टिक सर्जरी जर केली तर व्रण येणार नाही किंवा प्लास्टिक सर्जरी म्हणजे पायाच्या मांडीपासून एक त्वचेचा पापुद्रा काढला आणि तो लावला म्हणजे आपली प्लास्टिक सर्जरी झाली, असं नव्हे. तर प्लास्टिक सर्जरीच्या जवळपास 20 ते 22 सब स्पेशालिटीज आहेत. म्हणजेच जसं आपण तुम्ही पाहाल की आता वरती तुम्ही जर कवटीचा भाग घेतला तर त्याला क्रॅनिओफेशियल सर्जरी म्हणतात. जर क्रॅनिओफेशियल सर्जरीमध्ये ह्या ज्या कवटीच्या भागाचे वेगवेगळे शेप्स चेंज करणे, कवटीच्या भागाला नवीन निर्मिती देणे, कारण बऱ्याचदा ब्रेन ट्यूमर काढल्यावर कवटीचा भाग काढण्यात येतो, तिथे रिस्टोरेशन्स करणे, हा क्रॅनिओफेशियल सर्जरीचा भाग आहे. त्याच्या खाली चेहऱ्यांच्या हाडांची जी सर्जरी असते त्याला मॅक्झुलोफेशियल सर्जरी म्हणतात. त्याच्यात डोळ्यांच्या पापण्यांची जी सर्जरी आहे त्याला ऑक्युलोप्लास्टिक सर्जरी म्हणतात. डोक्यांच्या केसांचं प्रत्यारोपण ज्याच्यामध्ये केलं जातं त्याला हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी म्हणतात. तसंच फेशियल एस्थेटिक्स म्हणजेच आपल्या चेहऱ्याची जी सौंदर्य वाढवण्याची म्हणजे सुरकुत्या घालवणे किंवा त्याच्यावर अजून सौंदर्यवर्धक घटकद्रव्य सोडणे ज्याच्याकडनं तिथली जी आपली ब्युटी आहे ती इन्हान्स होते, याला फेशियल एस्थेटिक सर्जरी म्हणतात. तसेच आपली रायनोप्लास्टी सर्जरी म्हणजे नाकाची कॉस्मेटिक सर्जरी, चिलोप्लास्टी म्हणजे ओठांची प्लास्टिक सर्जरी, तसेच आपल्या हातांची आणि पायांची प्लास्टिक सर्जरी,
इथे पोटामध्ये आणि छातीमध्ये पर्टिक्युलरली गायनोकोमॅस्टिया करेक्टिव्ह सर्जरी आहे. तसेच पोटाची चरबी काढण्याची जी शस्त्रक्रिया त्याला लायपोसक्शन आणि ॲब्डॉमिनोप्लास्टी म्हणतात. तसंच इम्प्लांट सर्जरी आहे. असे अनेक भाग आहेत जेणेकरून आपण प्लास्टिक सर्जरीला ॲड्रेस करू शकतो. नक्कीच. आपण प्लास्टिक सर्जरीच्या प्रकारांविषयी बोलत आहात, तर खरं तर बऱ्याचदा काही अपघात झाला किंवा तुम्ही म्हणाले की कॉस्मेटिकच्या दृष्टीने जर बघितलं की आपल्यामध्ये सौंदर्य निर्माण करायचं आहे त्या दृष्टीने केलं जातं, पण जेव्हा एखादा ॲक्सिडेंट होतो आणि विकृती निर्माण होते त्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्लास्टिक सर्जरी निभावत असतो. तर कुठल्या कुठल्या आव्हानांना सामोरे जावं लागतं? एखादा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट आला तर त्याच्यामध्ये आम्हाला मेनली तुम्ही पाहत असाल की जेव्हा हाडं हाताची आणि पायांची मोठी हाडं जी फ्रॅक्चर होतात त्याच्यात रक्तवाहिनी टिअर होते, म्हणजे ती फाटते आणि खूप प्रचंड रक्तस्राव झालेला असतो. पेशंट शॉकमध्ये येतो. अशा वेळेस काय करायचं असतं की पहिले जर ती रक्तवाहिनी आपण मेन रक्तवाहिनी जोडली नाही तर खालचा पाय गँग्रीन व्हायची शक्यता असते आणि तो पाय पेशंटचा आपल्याला परमनंटली त्याला अँप्युटेशन करावं लागतं, म्हणजेच तो पाय निकामी होऊन पेशंटला अपंगत्व येतं. तर असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून त्याला गोल्डन आवर पिरियडमध्ये पेशंटला आपल्या हॉस्पिटलमध्ये आणणं अत्यंत जरुरीचं असतं. तुम्ही पाहत असाल की जेव्हा आपण आजकाल हायवेज इतके निघाले आहेत, कार्स आणि जे ऑटोमोटिव्ह सेक्टर्समध्ये स्पीडचं खूप प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे, त्याच्यामुळे हाय व्हेलॉसिटीज इंजुरीज आर कमिंग डे बाय डे व्हेरी कॉमनली. आणि त्याच्यामध्ये जर पेशंट आमच्याकडे फास्टली आला तर त्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोल्डन आवर्समध्ये म्हणजे पहिल्या 1 तासामध्ये, नंतरच्या 1 ते 3 तासामध्ये आणि लास्टचे 3 ते 6 तास असे हे गोल्डन आवर्सचे 3 प्रामुख्याने जर भाग केले तर आपल्याला शरीराचे बरेचसे भाग वाचवता येऊ शकतात, ज्याला आपण मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीच्या तंत्रज्ञानाने ही बारीक बारीक रक्तवाहिन्या जोडून आणि बऱ्याचदा फ्री फ्लॅप्स म्हणजे आता टिश्यूचा एखादा भाग निघून गेलेला आहे, समजा हा हाताचा एवढा भाग तिथून पडला निघून, सॉफ्ट टिश्यू ज्याला आपण म्हणू मांस पडलेला आहे निघून, तर त्याला आपल्याला नवीन मांडीचं मांस काढून तिथे प्रत्यारोपण करून त्याच्यावर त्वचारोपण करून आपण त्या हाडाला कव्हर दिलं तर तो हात वाचण्याची शक्यता 100% राहते. तर अशा प्रकारे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटच्या केसेसमध्ये मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी, फ्री फ्लॅप सर्जरी आणि जसं तुम्हाला सांगितलं आहे की वेगवेगळ्या या तंत्रज्ञानांचा वापर करून आपण त्या अवयवांना रिस्टोर करू शकतो आणि रिस्टोर केल्यामुळे पेशंटला अपंगत्व येत नाही आणि सोसायटीमध्ये आपण त्याला 100% रिहॅबिलिटेट करण्यास मदत करू शकतो. एका प्रकारे प्लास्टिक सर्जरी हे वरदानच नव्हे का? अगदी, नक्कीच. खरं तर वरदान आहे, पण बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जायला हवी, म्हणजे व्यक्ती परत्वे. कारण कुणीही उठलं आणि प्लास्टिक सर्जरी करायला गेलं असं होऊ शकत नाही. तर कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते? असं आहे की प्लास्टिक सर्जरीमध्ये जसं तुम्ही पाहाल की डे टू डे डॉमेस्टिक लाईफमध्ये बऱ्याचशा गृहिणींची बोटं मिक्सरमध्ये जातात किंवा बऱ्याचशा आजकाल हाय व्हेलॉसिटी यंत्र निघाली आहेत, व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत किंवा आजकाल ग्रास कटर्स आहेत, चाकू आहे, चॉपर्स आहेत, सब्जी काढताना खूप साऱ्या वेळेस असं किंवा तुम्ही आज इंडस्ट्रीयल ट्रॉमा लक्षात घेता. आजकाल आपल्या आजूबाजूला नागपूरच्या आजूबाजूला खूप सारा MIDCचा एरिया आहे, त्याच्यामुळे तिथे ज्या इंडस्ट्रीयल घटना घडतात त्याच्यामध्ये कन्व्हेअर बेल्ट्समध्ये खूपदा हे बोटं अडकतात किंवा चॉपिंग होऊन जातं, हाताचा पूर्ण चॉप होऊन जातो. तर अशा वेळेस जर त्या पेशंटचा जो तुटलेला अवयव आहे तो जर आपण म्हणजे डायरेक्टली बर्फात किंवा डायरेक्टली पाण्यात न टाकता त्याला एका स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून ती प्लास्टिकची बॅग जर बर्फावर ठेवून विदिन 3 आवर्स जर आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही आणलं तर तो अवयव जोडण्याचं काम आपण तुरंत करू शकतो. पण जर आपल्याला तिथून शिफ्ट करताना पेशंटला जर कोणी आमच्या हॉस्पिटलला फोन करून अगोदर त्याच्यामध्ये आम्हाला हे अगोदर इंटिमेशन दिलं की हा असा प्रकारचा पेशंट आमच्याकडे येत आहे, तर आम्ही ती सिस्टीम पहिल्यापासून रेडी करून ठेवतो. त्याच्यामध्ये पेशंटचा हा वार मिस्चिमिया टाइम म्हणतो की 3 तासाच्या आत आपल्याला रक्तवाहिनी जोडण्याचं काम जे करायचं असतं त्याच्यासाठी सिस्टीम आपली रेडी पाहिजे. म्हणजेच आपला अनेस्थेटिस्ट रेडी पाहिजे, ओटी व्हॅकंट पाहिजे, ब्लडचे प्रोडक्ट्स रेडी पाहिजे. बऱ्याचदा पेशंटला खूप हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये गेलेले असतात. अशा या घटनांमुळे जर हे पार्ट्स आणण्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा काय करतात ते एका पाण्यामध्ये आणून टाकतात आणि त्याच्यामुळे आम्हाला ते हात जोडता येत नाही. म्हणजे साधी घटना आहे की जर तुम्हाला एखादा अवयव ट्रान्सपोर्टेशन करायचा तर ग्रीन कॉरिडॉर झोन कसा तयार करायचा, त्याचं रॅपिड ट्रान्सपोर्टेशन हॉस्पिटलपर्यंत कसं करायचं, तो अवयव कशा अवस्थेत आमच्याकडे आणायचा, त्याचं टेलिफोनिक इंटिमेशन कसं करायचं, या गोष्टींवर हा पूर्ण रिझल्ट्स अवलंबून असतात. नक्कीच याविषयी आणखी जाणून घेणार आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा.
मंडळी, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आरोग्य संपदा कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे प्लास्टिक सर्जरी, समज गैरसमज. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ आहेत डॉक्टर दर्शन रेवणवार सर. सर, आपण बऱ्यापैकी माहिती सांगितली प्लास्टिक सर्जरी काय आहे आणि त्याची गरज कधी कधी पडते. पण बऱ्याचदा स्किन जळणे, भाजणे यामध्ये स्किन जास्त क्षतिग्रस्त होते. तर त्यावेळेला ही सर्जरी कशी उपयोगी पडते? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की प्रथम उपचार हा खूप महत्त्वाचा असतो, तर तो काय करायला पाहिजे? आज आपण पाहाल तर भारतामध्ये जळण्याचं प्रमाण एका वर्षाला 10 ते 12 लाख जनसंख्ये एवढं आहे. 10 ते 12 लाख जनसंख्येमध्ये 3 ते 3.5 लाख डेथ्स ॲन्युअली होतात जळण्याच्या साध्या घटनांमध्ये. आणि जळणं हा खूपच कॉमनेस्ट इन्सिडन्स आहे प्लास्टिक सर्जरीमध्ये. आणि जनसंख्या पाहता भारताची, त्याला कोपअप करणं सुद्धा किंवा ट्रीटमेंट करणं सुद्धा हे खूप मोठं आव्हान झालेलं आहे. कारण जळणं म्हणजे कसं आहे की तुम्हाला 4 प्रकारचं असतं. जसं तुम्ही म्हणता की थर्मल बर्न्स, नंतर केमिकल बर्न्स, नंतर रेडिएशनल बर्न्स आणि इलेक्ट्रिकल बर्न्स. तर आता थर्मल बर्न्स म्हणजे घरात आग लागली, कपड्याला आग लागली, दिव्यानी आग लागली किंवा गरम पाणी पडलं, याला आपण थर्मल बर्न्स म्हणतो. तसं केमिकल बर्न्स म्हणजे आजकाल सगळीकडे ॲसिड्स आणि अल्कलीजचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे, इंडस्ट्रीयल बेसिकली आणि लॅबोरेटरीजमध्ये. तर त्याच्या वेळेस पण बरेचसे स्टुडंट्स आजकाल आमच्याकडे येत आहेत की ॲसिड आणि अल्कली बर्न्स. आणि त्यातही एक नवीन प्रकार आजकाल व्हिट्रिओलाज ज्याला म्हणतो, म्हणजे पर्पजफुली मुलींच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकून तिला विद्रूप करण्याचा एक नवीन म्हणजे समाजविघातक घटनांकडनं ह्या घटना घडायला लागल्या आहेत. तर त्या केसेसमध्ये खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे 40-45 सर्जरीज केल्यावरही त्या मुलीचं स्वरूप आणण्याला फार मोठं आव्हान होतं. कारण जळणं म्हणजे काय की आपल्या शरीरातलं प्रोटीन आहे ते कोॲग्युलेटिव्ह नेक्रोज होऊन जातं, म्हणजे त्याला ते डिनॅच्युरेट होऊन जातं. आणि एकदा ते डिनॅच्युरेट झाल्यावर, तसं तुम्ही पाहाल तर त्वचा ही शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे. हे सगळेजण विसरतात. कारण अवयव म्हणलं की आपल्याला कसं आठवतं की ब्रेन, हृदय, किडनीज, लिव्हर याच्याकडे आपण खूप कुतूहलाने आणि आदराने बघतो. पण त्वचेकडे आपण तेवढा आदराने नाही बघत. कारण त्वचा आपल्याला कसं की वरपासून खालपर्यंत त्याचा आपल्या शरीरावर इन्व्हॉल्व झालेला आहे. आणि त्वचेमुळे आपला जंतू संसर्ग टाळला जातो. त्वचेमुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ शकत नाही. अंतर्गत सगळ्या अवयवांना एका प्रकारे डिफेन्स सिस्टीम म्हणून त्वचा काम करते. आणि या गोष्टींमध्ये त्वचेचं कार्य खूप महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही पाहाल की आज पाण्याचा जो आपला हे आहे, त्याच्यामध्ये शरीरामध्ये जो साठा आहे त्याला कंट्रोल करणे, म्हणजे वॉटर लॉस आपला कंट्रोल करणे, त्याच्यानंतर स्वेटिंगमध्ये आपल्याला घाम आणण्यामुळे ताप कमी करण्यास आपल्याला त्वचा मदत करते. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल त्वचेमध्ये जे अनेक घटक आहेत, हायपोथर्मिया, तुम्ही थंडी वाजली की मेन त्वचेवर शहारे यायला लागतात. तर अशा प्रकारे त्वचेचे खूप सारे मेटाबॉलिक आणि सुद्धा युजेस आहेत. पण ही जर सिस्टीम अफेक्ट झाली तर या सिस्टीमनी प्रत्येक सिस्टीम अफेक्ट करायची ताकद त्वचेमध्ये आहे, ज्याला आपण सेप्टिक शॉक म्हणतो किंवा सेप्सिस म्हणतो आजच्या भागात. म्हणजे एकदा जंतू संसर्ग त्वचेला बायपास करून रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचला आणि आतमध्ये रक्ताच्या आतमध्ये तो भिनला तर तो कुठल्याही अवयवाकडे जाऊ शकतो. ब्रेनकडे जाऊ शकतो, लंग्सकडे जाऊ शकतो, लिव्हरकडे जाऊ शकतो, किडनीजकडे जाऊ शकतो. तर अशा प्रकारे त्वचा ही खूप मोठी संस्था आहे. आणि जेव्हा या त्वचेला डॅमेज होतो तो प्रामुख्याने बर्न्सनी होतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की थर्मल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल पण आजकाल खूप कॉमनिस्ट झालेला आहे. कारण तुम्ही पाहता की इलेक्ट्रिसिटी आज आपल्या जीवनातला म्हणजे इंटिग्रल पार्ट झालेला आहे. तो आपण टाळूच नाही शकत. आणि आपण आजकाल इलेक्ट्रिसिटीशिवाय राहू सुद्धा शकत नाही. आणि इलेक्ट्रिसिटीचे खूप साऱ्या गोष्टी अशा आहे की आपण साध्या गोष्टी आपण घरामध्ये 5 स्टार AC आणतो, 5 स्टार TV, फ्रीज आणतो, पण त्याच्या ज्या केबल वायर्स आहेत, त्याच्या सॉकेट्स आहेत, बटन्स आहेत, ते मात्र ISI मार्क चांगलेवाले वापरत नाही किंवा कुठेही छोटा मोठा असा लूज पॉईंट सोडून देतो. तर ह्या गोष्टींमुळे आजकाल इलेक्ट्रिकल बर्न्सचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढलं आहे. सध्या आता नागपुरात भयानक उन्हाळा सुरू आहे. तुम्ही पाहता प्रत्येक घरोघरी कूलर लागलेला आहे. तर त्या कूलरमध्येही करंट येतो, कारण त्याच्यामध्ये डिफेक्टिव्ह वायर्स जातात आणि करंट पाण्यात उतरतो. मुलं हात लावतात कूलरला किंवा बऱ्याचदा कूलर चालू असताना पाणी भरण्याचं आपल्याकडे एक प्रथा आहे, त्याच्यामध्ये तो करंट आपल्या अंगात येतो आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिकल बर्न्स होतात. रेडिएशनल बर्न्स म्हणजे जसं तुम्हाला पाहतो की आजकाल कॅन्सर नंतर रेडिओथेरपी प्रत्येकाला लागतेच जवळपास. तर त्या रेडिओथेरपीचा अतियूज झाला किंवा एक्सरेचा अतियूज झाला किंवा ॲटॉमिक एक्सप्लोजन्स झाले तर या घटनांमध्ये सुद्धा रेडिएशनल बर्न्स होतं. तर हे 4ही बर्न्स आपल्याला खूप प्रामुख्याने आपल्याला मेनली ट्रीट करावे लागतात. अच्छा.
तर याच्यामध्ये जे बर्न्स आहेत, आता ह्या सर्वांचं प्रथमोपचार कसा करायचा हा तुम्ही अत्यंत सुंदर प्रश्न विचारलाय. कारण ज्या म्हणजे या प्रथमोपचारासाठी माझं अख्खं 25 वर्षाचं आयुष्य मी याला कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे प्लास्टिक सर्जरीमध्ये, की आम्ही लोकांना सांगतो की जेव्हा जेव्हा तुम्ही जळालंय त्यावेळेस 20 ते 25 मिनिटं साधं नळाचं पाणी किंवा साधं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी हे जळीत भागावर कंटिन्युअसली टाकत राहायचं आणि मग पेशंटला तुम्ही आमच्याकडे घेऊन यायचं. तर हे न करता तिथे बऱ्याच जनमानसांमध्ये अशा गैरसमजुती असतात की पाणी टाकल्याने तिथे फोड येतात किंवा फफोले ज्याला म्हणू, आणि ते आल्यावर आपला बर्न्स हा दुरुस्त नाही होणार, म्हणून बऱ्याचदा असं वाटायला लागतं आणि या गैरसमजुतीमुळे लोक पाणी टाकत नाही. आणि जी जखम सुपरफिशियल राहायला पाहिजे, म्हणजे वरची भाजलेली राहायला पाहिजे, तर ती सुपरफिशियल न राहता ते बर्न्स डीप होतात आणि डीप बर्न्स झालं की त्याला ट्रीटमेंट करायसाठी लागणारा अवधी आणि पैसा याचं प्रमाण अति जास्त होऊन जातं आणि मग पेशंट्सला सेप्सिस आणि डेथ हे 2 इश्यूज होतात. म्हणून आज 3 ते 3.5 लाख डेथ आपल्याला अॅन्युअली भारतामध्ये पाहायला भेटतात, फक्त ह्या गैरसमजुतीमुळे की झळल्यावर किंवा भाजल्यावर तिथे 15 ते 20 मिनिटं पाणी टाकणे, मुबलक प्रमाणात टाकणे, कंटिन्युअसली टाकणे किंवा 1 लोटा टाकून ते थांबून जातात, हेही चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींकडे, जसं 2014 मध्ये आम्ही अमिताभ बच्चनला या गोष्टीसाठी ब्रँड अँबॅसेडर बनवलं होतं की पोर वॉटर अँड सेव्ह लाईव्स हा नावाचा स्लोगन तयार केला. आणि त्याच्यानंतरही आज आम्ही पाहतो की बऱ्याचशा दररोजच्या ज्या घटनांमध्ये आमच्याकडे लोक टूथपेस्ट लावून आणतात, त्याला इंक लावतात, बऱ्याचदा त्याला बटाट्याची साल लावतात किंवा अनेकशे म्हणजे नको नको ते पदार्थ लावतात, बेसन लावतात. तर या घटनांमुळे ते जे इन्फेक्शन व्हायचं नाही तेही इन्फेक्शन होतं. आणि बऱ्याचदा इंक लावली किंवा टूथपेस्ट लावलं तर आम्हाला त्याचा डीपनेस काय आहे किंवा किती एक्सटेंट ऑफ बर्न आहे किंवा त्याची डेप्थ ऑफ बर्न काय आहे हे घटना समजत नाही. नक्कीच. खरं तर तुम्ही जळण्याविषयी सांगितलं, पण बऱ्याचदा ऍसिड अटॅकमुळे चेहरा भयानक पद्धतीने विद्रूप होतो, ते पण सर्जरी करणं किंवा ट्रीट करणं कठीण असतं. तर काय काय प्रॉब्लेम्स त्यामध्ये येत असतात? मेनली काय होतं की ऍसिड अटॅक्स ज्याला विट्रिओलॉजी आम्ही म्हणतो, तर याच्यामध्ये इंटेन्शनली ऍसिड्स पर्टिक्युलरली मुलीच्या चेहऱ्यावर फेकून तिला विद्रूप करणे हा त्याच्यामागे एक महत्त्वाचा उद्देश असतो. आणि हे खूप कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड्स असतात, जे की आजकाल रेडीली तुम्ही टॉयलेट क्लिनर म्हणून वापरता किंवा घरात फ्लोअर क्लिनर म्हणून वापरता किंवा ते लॅबोरेटरीमधून चोरून आणलेले असतात. अशा वेळेस काय होतं की ते ऍसिड्स पर्टिक्युलरली डोळ्यांच्या बुबुळ्यांना अटॅक करतात. तिथेच आपला पहिला जो घात होतो की व्हिजन लॉस, म्हणजेच आपली दृष्टी गायब होणे किंवा दृष्टी नाहीशी होणे आणि पेशंटचा कॉन्फिडन्स लॉस होऊन जातो तिथेच. सेकंड थिंग काय होतं की जर एखाद्या पेशंटनी प्रोटेक्टिव्ह ब्लिफॅरोस्पाझम ज्याला म्हणतात की एकदम फेकताना आपण जर डोळे बंद केले तर त्यावेळेस काय होतं की बऱ्याचदा पापण्या ज्या आहेत त्या खूप सिव्हिअरली बर्न होतात. मग त्या बर्न झाल्यावर त्याला आपण एक्ट्रोपियॉन किंवा एंट्रोपियॉन नावाचं एलिमेंट म्हणतो, म्हणजेच त्या काय की त्या खूप जाड होतात आणि त्या लवत नाहीत. म्हणजे डोळा उघडला तर डोळा बंद होत नाही आणि डोळा बंद केला तर डोळा उघडत नाही. त्याच्यामुळे पण दृष्टी लॉस व्हायचे चान्सेस सेकंडरीली असतात. मग नाकांच्या छिद्रांमध्ये पण ऍसिड गेल्यामुळे हे भाग जो आहे श्वास घ्यायचा तो मार्ग खूप नॅरो होऊन जातो आणि सिकुडल्यामुळे काय होतं की श्वास घ्यायला त्रास होतो. मग बऱ्याचदा आम्हाला इथे ट्रकिओस्टॉमी करावी लागते. तर आणि याच्या ज्या फ्युम्स आहेत त्या आपल्या एअरवेच्या आतमध्ये गेल्यामुळे त्याला इनहेलेशनल बर्न्स म्हणतात. तर इनहेलेशनल बर्न्स म्हणजे काय की फुफ्फुसामध्ये आणि आपली जी ट्रकिया ज्याला म्हणू श्वास नलिका याच्यामध्ये त्याचा दाह झालेला असतो. म्हणून पेशंटला ऑक्सिजनची लेवल राहत नाही आणि कंटिन्युअसली त्याला आपल्याला ऑक्सिजनवर ठेवावं लागतं, कधी व्हेंटिलेटर्सवर ठेवावं लागतं, कधी बायपॅप सपोर्टवर ठेवावं लागतं आणि पेशंटला खूप साऱ्या सेप्सिसच्या एलिमेंटमधून जावं लागतं. तर हे प्रकार किती सोपा आहे की एक साधी ऍसिडची बॉटल एखाद्याच्या चेहऱ्यावर फेकणे आणि त्याच्यानंतर त्या पेशंटला कमीत कमी 6 महिने ते वर्षभर 25 ते 30 सर्जरीजला सामोरे जाणे. शारीरिक नुकसान तर झालेलंच आहे, पण मानसिक नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि त्या पेशंट्सला तुम्हाला जर समाजात रिहॅबिलिटेट करायचं आहे तर हे प्लास्टिक सर्जरीसाठी खूप मोठं चॅलेंज आहे. नक्कीच. मंडळी, प्लास्टिक सर्जरीविषयी आपण खूप छान माहिती ऐकत आहोत डॉक्टर दर्शन रेवणवार यांच्याकडून. पण कार्यक्रमात आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पुन्हा भेटूया आरोग्य संपदा कार्यक्रमात. आरोग्य संपदा कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज चर्चा होते आहे प्लास्टिक सर्जरी समज गैरसमज याविषयी. डॉक्टर, आपण प्रथमोपचाराविषयी खूप छान सांगितलं, पण बऱ्याचदा आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. या घटना घडूच नये
म्हणजे जळण्याच्या भाजण्याच्या ह्या बाय चान्स होतात किंवा ऍक्सिडेंटली होतात, त्या टाळता कशा येऊ शकतात? आज आपल्या घरात लहान मुलं असतात. कित्येकदा आपण पाहतो की आपण श्रद्धेपायी बऱ्याचदा घरात तुळशीसमोर दिवा ठेवतो किंवा देवांच्या घरासमोर दिवे ठेवतो. तर जेव्हा लहान मुलं असतील त्यावेळेस आपण ती खाली दिवे ठेवायचं टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण फ्लोअर लेवल कुकिंग म्हणजेच खाली बसून स्वयंपाक करणं टाळायला पाहिजे. एक प्रॉपर 3 फुटाचा ओटा जो असतो त्याच्यावर जर आपण स्वयंपाक केला तर बरेचसे आघात टाळल्या जातात. गॅसची साधी काळजी घ्यायची किंवा जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा गॅसचे स्विचेस ऑफ करणे, सिलेंडर्स युजली बाहेर ठेवणे, गॅस गिझरचा वापर आंघोळीसाठी न करणे, इतक्या छोट्या छोट्या घटना आहेत. पण आजही मी पाहतो की दर महिन्याला आमच्याकडे 3 ते 4 घटना डॉमेस्टिक कुकिंग करताना ह्या येतात. त्याच्यामध्ये 50% बर्न्स, 60%, 70% बर्न्स, इतक्या मॉर्टॅलिटीच्या बर्न्स आमच्याकडे येतात. म्हणून ह्या गोष्टी आता साधा आहे की आपल्याला स्वयंपाक करताना लूज कपडे नाही वापरायचे, टाईट कपडे वापरायला पाहिजे. सेकंड थिंग, आपण त्याच्यामध्ये पॉलिस्टरचे कपडे न वापरता कॉटनचे वापरायला पाहिजे. तिसरी गोष्ट, जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर एखादा अनुचित प्रकार घरी घडलाच, एवढं करूनही त्या कपड्याला आग लागली तर त्याला आपण एक म्हणजे जमिनीवर आपण झोपून आपणच स्वतः रोल केलं तर ती आग विझू शकते. किंवा जर तिला समजलं नाही तर दुसऱ्या माणसाने एक घोंगडी टाकायला पाहिजे पटकीने, की आगेला ऑक्सिजनचा सप्लाय जर तुम्ही कमी केला तर आग अजून स्प्रेड नाही होत, फैलत नाही, विझू शकते. तर लूज क्लॉथ्स न घालणे, टाईट क्लोदिंग घालणे, त्याच्यानंतर तुम्हाला हे घरातले इलेक्ट्रिकल सॉकेट्स लो लेवलवर न ठेवणे, लहान मुलांवर सुपरविजन म्हणजेच काळजी करणे. जसे आपल्याकडे दिवाळी, दसरा हे मोठे सणांमध्ये फटाके वाजवायची खूप मोठी प्रथा आहे. तर या प्रथेमध्येही आपण पाहतो की लहान मुलांना आपण सरळ फटाके देतो, आईवडील लक्ष देत नाहीत बऱ्याचदा, आणि मग हातात फटाके फुटून तो हात छिन्न विछिन्न अवस्थेत येतो आणि आम्हाला तो कापावा लागतो. अशा अपंग अवस्थेत बऱ्याचदा बर्न्सही होतात सोबत त्याच्या ॲडिशनली. तर फटाके हा एक खूप मोठा सोर्स आहे बर्न्ससाठी, जे की मोकळ्या मैदानात त्यांना प्रवृत्त करा. गव्हर्नमेंट्सनी आजकाल घराच्या समोरच लोक फटाके वाजवतात, त्याच्यात लहान मुलांना सुपरविजन करत नाही. आज ISI मार्कचे चांगल्या क्वालिटीचे फटाके घ्यायला पाहिजे. त्याच्यातही एक्सप्लोजिव्ह फटाके नाही वाजवायचे, ज्याच्याने ध्वनी प्रदूषण होणार नाही किंवा पोल्युशन होणार नाही. तर या साध्या साध्या गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपण किंवा आपण जेव्हा आपण काही ऍसिड्सचं हँडलिंग करतो हातात ग्लोव्ज घातले. तर आज आपण कोरोनापासून शिकलो आहे की साधा मास्क आणि ग्लोव्ज घातलं तर कितीतरी गोष्टींपासून आपण बर्न्स हा टाळू शकतो. नक्कीच. तर अशा या जर आपण तत्वांचा वापर आपल्या घरी केला तर आपल्याला बर्न्सचं प्रमाण आपल्याला खूप प्रमाणात कमी करता येईल. नक्कीच. या काही घटना आहेत की ज्या ऍक्सिडेंटली झाल्यावर आपण प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करतो किंवा तो करायलाच हवा. पण सौंदर्यशास्त्रात जर बघितलं तर सौंदर्यवर्धनासाठी प्लास्टिक सर्जरीचा खूप मोठा सहभाग आहे. पण बाय बर्थ, जन्मजात व्यंग जेव्हा असतं त्यावेळेला ही सर्जरी कशी उपयोगी पडते? आता ही एक नवीन स्पेशालिटी आहे खरं पाहिलं तर, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कंजेनेटल अॅनॉमलीज, म्हणजे बर्थ डिफेक्ट सर्जरी. ज्याला आपण म्हणतो की आईच्या उदरातूनच जे मूल जन्माला आलेलं आहे, ज्याला दुभंगलेला ओठ आहे, दुभंगलेला टाळू आहे, त्याला त्याच्यानंतर दुभंगलेलं नाक आहे, बऱ्याचदा डोळ्यांच्या कोलोबोमा असतात म्हणजे पापण्यांना छिद्र असतात, किंवा बऱ्याचदा त्याला स्पायनल कॉर्डमध्ये मोठे मोठे मेनिंगोसील, मायलोसील्स नावाचे गाठी असतात, त्याच्यामुळे मुलगा चालू शकत नाही. तर अशा गोष्टींमध्ये ह्या आजकाल ही प्लास्टिक सर्जरी खूप तंत्रज्ञान अवगत करून देणारी आहे आणि त्या मुलांना एका प्रकारे आपल्या सोसायटीमध्ये रिहॅबिलिटेट करण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे. तर आता तुम्हाला सांगतो, मी जेव्हा माझी प्रॅक्टिस 1999ला सुरू केली त्यावेळेस बऱ्याचदा माझ्याकडे जे पेशंट्स यायचे ते सांगायचे की सर, सोनोग्राफी हे तंत्रज्ञान आता अवगत झाल्यामुळे आम्हाला 3ऱ्या ते 5व्या महिन्यातच समजतं बऱ्याचदा की मुलाला क्लेफ्ट लिप आहे, क्लेफ्ट पॅलेट आहे, म्हणजेच दुभंगलेला ओठ आणि टाळू. तर अशा वेळेस बऱ्याचदा आईवडील सांगायचे की अबॉर्शन करून टाका. तर आता ती गरज नाही राहिली आहे, कारण ह्या मुलांना आम्ही सोसायटीमध्ये रिहॅबिलिटेट करण्यासाठी जी स्माईल ट्रेन आणलेली आहे किंवा जे ABMSS नावाचा प्रोजेक्ट आहे याच्या अंतर्गत लिप आणि पॅलेटच्या सर्जऱ्या ह्या निशुल्क करण्यात येतात. त्या आईवडिलांना इव्हन गावांपासून हॉस्पिटलमध्ये आणण्यापर्यंतचा TADA देण्यात येतो. त्यांना आम्ही इथे पूर्ण फार्मसी फ्री देतो. अशा प्रकारे बर्थ डिफेक्टच्या ज्या सर्जरीज आहेत यांच्यामध्ये आम्ही लहान मुलांना रिस्टोर करून नॉर्मली त्यांना जगण्यास प्रवृत्त करतो.
ह्या प्रकारे म्हणून कंजेनिटल अनॉमलीज झाल्यावर जो पहिलेचा समज आणि गैरसमज मध्ये की आलं की मुलाला मारून टाका किंवा त्याचं अबॉर्शन करा किंवा त्या मुलाला ग्रहणामुळे ह्या गोष्टी झालेल्या असतील किंवा घरातल्या कोणाच्या म्हणजे पाप लागला असेल किंवा काही काही अशा गैरसमजुती होत्या. तर आता ते आम्ही समूह उच्चाटन करून त्याच्या मागे लोकांचं समापुदेशन करून त्याच्यातून आम्ही जवळपास आतापर्यंत 10,000 मुलांचे क्लेफ्ट लिप पॅलेट केलेले आहेत. अरे वा, खूप छान. खरं तर आपल्या समाजामध्ये असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व दिलं जातं आणि बऱ्याचदा हा परिणाम जो होतो तो मानसिकतेवर होतो. खरं तर मानसिकता संवर्धन करणं, ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे किंवा अशा पद्धतीच्या सिच्युएशन मधून ती व्यक्ती जात आहे त्यावेळेला मानसिकता उत्तम ठेवणं ही खूप महत्त्वाची गरज आहे. तर त्याविषयी आम्हाला सांगा. ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की तुम्ही पहा, साधं आपल्या चेहऱ्यावर एक काळा डाग जरी आला किंवा पिंपल जरी आलं तरी आपलं जे मन आहे ते तिथेच राहतं आणि बऱ्याचदा तुम्ही पाहता की कंटिन्युअसली तो हात आपला त्या पिंपल्सकडे जाणार, त्याला फोडतो आपण किंवा बऱ्याचदा त्याचा स्कार तयार होतो किंवा बऱ्याचदा अशा काळ्या डागांमुळे आपला कॉन्फिडन्स कमी होऊन जातो, सेल्फ इस्टीम कमी होऊन जातं. इव्हन लोक मी पाहिलंय की त्यांना सायकॅट्रिक ट्रीटमेंट लागते बऱ्याचदा. आता साधी गोष्ट आहे, माझ्याकडेच काल एक मुलगा आला होता की ज्याचे स्तन, लहान मुलगा आहे 12वीतला की 11वीतला, आणि त्याचे स्तन स्त्रियांसारखे दिसायला लागले म्हणून तो गेल्या 1 वर्षापासून डिप्रेशनमध्ये होता की माझ्यासोबतच काहीतरी वेगळं घडतंय किंवा मला काहीतरी वेगळी बिमारी झालेली आहे. अशा वेळेस तो त्याचे आईवडील मग माझ्याकडे घेऊन आल्यावरती एक साधी बिमारी आहे गायनेकोमॅस्टिया नावाची. त्याच्यामध्ये चरबी आणि ग्रंथी दोन्ही वाढतात आणि एक साधी सर्जरी आहे, त्याला ग्लँड एक्सिजन आणि लायपोसक्शन आम्ही करून त्या पेशंटला, डे केअर सर्जरी आहे. खरं पाहिलं तर सकाळी सर्जरी केली ते पेशंट संध्याकाळी घरी जातो आणि 14व्या दिवसात त्याचा पूर्ण कॉन्फिडन्स रिगेन होऊन जाऊ शकतो. हे प्लास्टिक सर्जरीचं खरं पाहिलं तर हा म्हणजे इतके म्हणजे एवढे फायदे आहेत, पण त्याचा फायदा घेण्या इतपत आपल्याकडे बुद्धी पाहिजे, समाजामध्ये तशी आकलन शक्ती पाहिजे. त्या प्लास्टिक सर्जनचं नाव शोधून काढून त्याला अप्रोच करण्याची आपल्यामध्ये कला अवगत पाहिजे. तर ह्या गोष्टी जर आपल्याकडे सोप्या सोप्या गोष्टी आहे म्हणून की जो तुम्ही जसं सांगितलं की त्याचा कॉन्फिडन्स जो जर आपण रिगेन नाही केला तर तो कितीही धडधाकट असेल शरीराने म्हणा, हातापायाने म्हणा, पण तो जर त्या डिप्रेशनमध्ये गेला तर तो काहीच काम करत नाही, तो एक मासाचा गोळा होऊन राहतो. म्हणून प्लास्टिक सर्जरीचा हा सेकंड ॲसेट खूपच महत्वाचा आहे की जेणेकरून प्लास्टिक सर्जरीमधून त्याचं रिस्टोरेशन होतं, रिकन्स्ट्रक्शन होतं आणि त्याची कॉस्मेसिस व्हॅल्यू वाढल्यामुळे तो समाजामध्ये परत सेल्फ इस्टीमनी जगण्या इतपत त्याला रिहॅबिलिटेट करतो. म्हणजे प्लास्टिक सर्जरी नुसतं रिहॅबिलिटेशन म्हणजे हे नव्हे की त्याला आपण मरण्यातून वाचवलं आणि जिवंत करून ठेवलं पण तो पुढे काहीच कामाचा नाही. त्याचे हात पॅरालाइज झालेले आहे किंवा कॉन्ट्रॅक्चर झालेले आहे किंवा त्याला तो काहीच काम करू शकत नाही. तो समजा एखादा कलाकार असेल, तबला वादक असेल किंवा व्हायोलिन वादक असेल तर तो काही त्याचं वाद्य सुद्धा वाजवू नाही शकत. तर अशा परिस्थितीत तुम्ही एका प्रकारे त्याला सोसायटीमध्ये बर्डन करता. म्हणून प्लास्टिक सर्जरीला हे अनन्यसाधारण महत्व या काळांमध्ये आलेलं आहे की त्याचा सायकोलॉजिकल कॉन्फिडन्स बूस्ट करण्यामध्ये प्लास्टिक सर्जरीचं मोलाचं हे आहे, वाटा आहे. नक्कीच आपण आणखी जाणून घेणार आहोत, पण या ब्रेक नंतर आपण पाहत आहात कार्यक्रम आरोग्य संपदा. भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर. या छोट्याशा ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमात. आणि प्लास्टिक सर्जरी समज गैरसमज याविषयी खूप छान चर्चा रंगली आजच्या कार्यक्रमात आणि डॉक्टर आपण खूप छान मार्गदर्शन करत आहात. आता सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कॉस्मेटॉलॉजी, चेहऱ्याचं सौंदर्यशास्त्र, यामध्ये प्लास्टिक सर्जरी कुठली भूमिका बजावते? आता तुम्ही पाहाल की कॉस्मेटिक सर्जरी खरं पाहिलं तर त्याच्यामध्ये खूप सारे सब स्पेशालिटीज आहे. जसं डोळ्यांच्या पापण्यांची कॉस्मेटिक सर्जरी ज्याला ऑक्युलोप्लास्टिक सर्जरी म्हणतो, नाकाची कॉस्मेटिक सर्जरी, ओठांची कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांची कॉस्मेटिक सर्जरी, पोटांच्या चरबीची कॉस्मेटिक सर्जरी, इम्प्लांट सर्जरी, असे खूप साऱ्या कॉस्मेटिक सर्जरी आहे. पण आता हा भाग झाला इन्व्हेजिव्ह. पण आता तुम्ही म्हणाल की नॉन इन्व्हेजिव्ह काय आहे की ज्याच्यामध्ये मला चिरफाड नको, मला टाके नको, मला ऍडमिट व्हायचं नाही आहे, तर हा एक अँटी एजिंग टूल म्हणून आजकाल उदयास आलेला आहे. आणि या अँटी एजिंग टूलमध्ये 4 प्रमुख भाग आहेत ज्याला आम्ही म्हणतो बोटॉक्स, फिलर्स, लेझर्स, केमिकल पील्स आणि मायक्रोनिडलिंग. तर या तत्वांचा वापर करून आम्ही चेहऱ्यांवर किंवा तत्सम भागांवर वेगवेगळ्या
नॉन इन्व्हिजिव्ह टेक्निक, म्हणजे ज्याच्यामध्ये ऍडमिशनची गरज नाही, चिरफाड होणार नाही, टाके लागणार नाही, तुम्हाला वेदना होणार नाही, कमीत कमी याच्यामध्ये त्याला आपण मॅक्झिमम बेनिफिट देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अँटी एजिंग टूल हे खूप नवीन उदयास आलेलं शास्त्र आहे आणि लोक आजकाल त्याच्यावर म्हणजे तुटून पडत आहेत. स्त्रियांमध्ये खूप प्रचलित आहे हे शास्त्र सध्या आणि त्याचा उपयोग पण केला जातो. आपण डे केअर ट्रीटमेंट विषयी बोललात, तर अशा कुठल्या कारणांसाठी कोणत्या कोणत्या प्रोसिजर्स केल्या जातात त्या अगदी एका दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये पण साध्य होऊ शकतात? आता तुम्ही पाहाल, बोटॉक्स म्हणजे आजकाल म्हणतात की लंच आवर प्रोसिजर. तुम्ही म्हणजे एखादी फिमेल, कॉर्पोरेट फिमेल आहे, ती एखाद्या ऑफिसला काम करते, तर तिचा 1 ते 2 समजा लंच ब्रेक असेल तर त्या लंच ब्रेकमध्ये येऊन ते आमच्याकडे बोटॉक्स घेऊन जातात. आता याच्यामध्ये 1 तासामध्ये तुम्ही बोटॉक्सच्या इंजेक्शननी तुमच्या चेहऱ्याच्या जर सुरकुत्या गायब होतात, तिसऱ्या दिवशी इफेक्ट दिसतो, 6 महिने ते 8 महिने रिझल्ट्स राहतात. तुम्हाला याच्यापेक्षा अजून कोणतं मोठं वरदान पाहिजे? तर माझं जे म्हणण्याचा उद्देश होता की डे केअर म्हणजे काय की लोकांचा आता अमूल्य वेळ जो आहे तो वाया जात नाही. आता तुम्ही पाहाल की पहिल्याच्या काळी आपल्याला ह्या झुर्ऱ्या घालण्यासाठी, सुरकुत्या कमी करण्यासाठी आपल्याला फेसलिफ्ट नावाचं ऑपरेशन करावं लागायचं. आता हे फेसलिफ्टचं ऑपरेशन फार मोठं किचकट होतं, कारण त्याला इथून इथपर्यंत असा हा कट द्या, त्याच्यामध्ये ते स्मॅश नावाची जी टिश्यू आहे त्याला ओढा, त्याला स्टिचेस द्या, त्याला ड्रेन ठेवा, बऱ्याचदा हिमॅटोमा झाला तर कधी कधी नर्व पाल्सीज पण तयार व्हायला लागतात. तर एवढे सारे कॉम्प्लिकेशन्स, पेशंट 5-5 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहणार. आता त्याच्यापेक्षा फिलर टेक्नॉलॉजी आली की बोटॉक्सनी आपण रिंकल्स घालवल्या, पण जिथे गड्डे आपल्या, कारण काय असतं की कोलॅजन नावाचा जो घटक आहे आपल्या शरीरात खूपच प्रामुख्याने महत्वाचा घटक आहे, ज्याला स्किनची, आपल्या स्किनचा जो फाउंडेशन घटक आहे, म्हणजे ज्याच्यावर आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी आणि कोहेजिसिटी ह्या दोन्ही अवलंबून आहेत. तर आता तुम्ही पाहाल की हा कोलॅजन घटक वयाच्या 20व्या वर्षी 20% कमी होतो, 30व्या वर्षी 30% कमी होतो, 40व्या वर्षी 40% कमी होतो. तर आपल्याला म्हणजे ही घटना आहे की आपलं एज जसं जसं वाढत जातं तसं तसं कोलॅजन कमी होत जाणार. तर आता हे कोलॅजन तर बनत नाही, याला कुठून काही अशी गोळी नाहीये किंवा औषध नाहीये की जे दिल्याने आपलं कोलॅजन वाढेल. तर याच्यासाठी कोलॅजनचे इंजेक्शन्स असतात, त्याला आम्ही फिलर्सचे इंजेक्शन म्हणतो. ते आपण चेहऱ्यांमध्ये काही विशिष्ट भागांमध्ये टाकले तर चेहरा आपला नॉर्मल दिसायला, म्हणजे तुमचं जे वय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही 5 ते 10 वर्षांनी लहान दिसतात. अशा प्रकारे ही म्हणजे अँटी एजिंग म्हणजे काय की तुमचं एज रिव्हर्सल करणे. म्हणजे तुम्ही 30 वर्षाचे असाल तर 20 वर्ष, 40चे असाल तर 30व्या वर्षी, किंवा तुमच्या चेहऱ्याला एक त्याला म्हणतात स्पॉटलेस फेस किंवा ग्लोईंग फेस देण्यामध्ये याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. आणि तिसरं जे टूल आहे हे केमिकल पिल्स, म्हणजे त्याला मेडिफेशियल्स म्हणतो आम्ही. तर वेगवेगळ्या ऍसिड्सचा आणि घटकांचा वापर करून आम्ही त्याच्या शरीराच्या मध्ये कोलॅजन बुस्टिंग आणि शरीराच्या स्किनला एक नॅचरल ग्लो आणण्याचं काम करतो. तर याला मेडिफेशियल्स म्हणतात. आणि बोटॉक्स, फिलर्स, मेडिफेशियल्स नंतर चौथा जो महत्वाचा घटक आहे तो लेझर. आता हे तंत्रज्ञान खूप अवगत झालेलं आहे. लेझरमध्ये इतके लेझर्स आलेले आहेत आज की जसं तुम्ही पाहाल IPL आहे, डायोड आहे, त्याच्यानंतर फ्रॅक्शनल CO2 लेझर आहे, RBM लेझर आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे एनडीआग लेझर आलेला आहे, पिको लेझर आहेत. आता ही लेझर्सची ही जी नावं मी तुम्हाला सांगितली अशी असंख्य नावं आहेत अजून पुढे, पण काळा म्हणजे वेळाभावी आपण ती सांगू शकत नाही. पण ह्या लेझर्सचा प्रामुख्याने उपयोग होतो की जसं आता तुम्ही म्हणाल की लहानपणी एखाद्या मुलीला इथे काळा बर्थ मार्क असतो, तिचं आयुष्य त्याच्या एका बर्थ मार्कनी सगळं बदलून जातं. तिच्याशी कोणी म्हणजे शाळेत तिला टीजिंग होतं, पुढे मोठेपणी लग्न जमण्यास त्रास होतो, तिचा सेल्फ कॉन्फिडन्स नसल्यामुळे कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये ती सक्सीड होऊ शकत नाही. आता याला पहिले काय करायचो आम्ही, पूर्ण हा काळा डाग काढणे, त्याला पायावरून त्वचा घेणे, तिथे लावणे, तरीही तसं एक 19-20 राहायचंच. म्हणजे ज्याला काय म्हणू की एक तो डाग, काळा डाग काढला आणि एक थोडासा आपण स्किनशी मिळता जुळता डाग दिला, पॅच असतो, तर तो पॅच इफेक्ट राहायचा. तर आता काय झालं, लेझर्सनी ती ऑपरेशन करायची गरजच नाही पडली. आम्ही त्या लेझर्सनी त्याचा एक, कारण लेझर्सच्या सिटिंग्ज असतात, दर महिन्याला तिला एक 15 ते 20 मिनिटासाठी म्हणा किंवा अर्ध्या तासासाठी यायचं असतं. ही पेनलेस असते, याला अॅनेस्थेशियाची गरज नसते. पोस्ट प्रोसिजर याला काही असे मेजर प्रिकॉशन्स नाही, साधी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावणे, बस एवढंच त्याच्यामध्ये प्रिकॉशन आहे. तर याच्यामध्ये आपलं ऑपरेशन अवॉइड झालेलं आहे, खूप सारा खर्च अवॉइड झालेला आहे आणि पेशंटला तो काळा डाग निघून तिथे नॉर्मल स्किन आणण्यामध्ये आपल्याला मदत करता येते. तर हे लेझर तंत्रज्ञान आजकाल खूप अवगत झालेलं आहे. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही बघाल की बऱ्याच स्त्रियांना केस खूप जास्त प्रमाणात असतात, अप्पर लिप्स, चीन, साईड लॉक्स ज्याला म्हणू आपण, तर किंवा ॲक्झिलास घ्या किंवा बिकिनी हेअर रिडक्शन ज्याला आजकाल नवीन टेक्नॉलॉजी आहे, कारण आजकाल सगळे मॉडेलिंगमध्ये या क्षेत्रामध्ये उतरलेल्या तरुणी आहेत, तर त्यांना ही अनवॉन्टेड हेअर नको असतात. आता तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये पार्लरमध्ये जाल, त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाणार, त्याच्यामध्ये तुम्हाला ती एक पेनफुल प्रोसिजर आहे थ्रेडिंग, तर ब्लिचिंग ज्याला करू किंवा वॅक्सिंग, तर या प्रकारामध्ये इन्फेक्शनची पण भीती खूप असते. तर आता लेझरनी काय झालं की
पेनलेस झालं आणि एक 6 ते 8 सिटिंग केल्यावर तुम्हाला परमनंट 80 to 90% हेअर रिडक्शन झालं आहे. तर तुम्हाला वारंवार याच्यामध्ये जायची गरज नाही पडत पार्लर्समध्ये. तुमचा पुढचा हा अमूल्य वेळ वाचतो आणि 90% हेअर रिडक्शन झाल्यामुळे त्या लेडीजचा कॉन्फिडन्सही खूप वाढतो. नक्कीच. आपण लेझर ट्रीटमेंट आणि प्लास्टिक सर्जरी याविषयी सांगितलं, अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत हे तुम्ही आम्हाला सांगितलं. पण या केल्यानंतर त्या किती कालावधीसाठी व्हॅलिड असतात आणि त्याचा शरीरावर कोणत्या अवयवांवर परिणाम होतो का? आता तुम्ही पाहाल तर हे खूप मोठं एक गैरसमज आहे की बाबा तुम्ही सिलिकॉन इम्प्लांट टाकला किंवा काही प्लास्टिक सर्जरी केली तर तुमचा किडनीवर परिणाम होतो किंवा तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. माझ्याकडे पेशंट्स येतात तसं विचारायला बऱ्याचदा. तर असं काहीही होत नाही, कारण ते जर सेफ नसेल तर US FDA किंवा इंडियन ड्रग FDA अप्रुव्हलच होत नाही. कोणतीही गोष्ट मार्केटमध्ये आणण्याच्या अगोदर 20 ते 25 वर्ष त्याच्यावर रिसर्च होतो, R&D ज्याला म्हणू आपण. आणि त्याच्यानंतर जरी काही असे प्रकार आपल्याला पाहायला भेटले तर ते लगेच बॅन करण्यात येतात. आता हे तर आम्ही 1990 पासून या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि दिवसेंदिवस ते ऍडव्हान्स होत चालला आहे. मायक्रो फिल्टर्समध्ये ज्याच्यामध्ये प्युरिफिकेशन्स त्या प्रोडक्टचे वाढले आहे. तर आता सध्या कोलॅजन फिलर्सची गोष्ट सांगतो की पहिले जे फिलर्स होते त्याच्यामध्ये क्रॉस लिंकिंग आम्ही खूप जबरदस्त वाढवली आहे कंपन्यांनी. त्याचं बॉन्डिंग वाढवलं, त्याचा कोहेजिव्हनेस वाढवलं. त्याच्यामुळे जे आम्हाला 10 ml टाकायचं असतं ते 1 ml शक्य झालं. तर इतकी सुंदर गोष्ट आजकाल रिसर्चमुळे हे शक्य होत आहे. तर याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आणि तसं असलं असतं तर मॉडेलिंग क्षेत्रात किंवा सिने क्षेत्रात जर काम करणाऱ्या नट्या यांनी आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करूनच घेतली नसती. आजकाल तो पण एक भाग आहे की बरेच कलाकार प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करून सौंदर्यात भर पाडत असतात. तर असं अगदी नॉर्मल असतानाही प्लास्टिक सर्जरीचा उपयोग करणं कितपत योग्य आहे? हे बघा, आता कसं आहे की जगात जर तुम्ही जर एक वाक्य विचारात घेतलं की नो बडी इज परफेक्ट फ्रॉम द कॉस्मेटिक अँगल. कोणीही कॉस्मेटिकली परफेक्ट राहू शकत नाही. त्याच्या नाकामध्ये तर तुम्हाला 100% काही ना काही दोष प्लास्टिक सर्जन काढून दाखवू शकतो. परंतु असं नाही, हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे की जेणेकरून त्या वैयक्तिक घटनेने, समजा मला जर वाटते की नाकामध्ये एक छोटं डिप्रेशन आहे इथे आणि त्या डिप्रेशनमुळे मला नाकाची कॉस्मेटिक सर्जरी करून घ्यायचा, हा माझा हक्क आहे. परंतु ज्याला वाटतं की मला खोल खड्डा जरी आहे पण मी त्याच्या सकट राहू शकतो, तर हा त्या प्रत्येकाच्या IQ इंडेक्स प्रमाणे तो काम करायला हवा. नक्कीच. खूप छान सांगितलं डॉक्टर. आपण बघत आहात आरोग्य संपदा कार्यक्रम. भेटूया या छोट्याशा विश्रांतीनंतर. आरोग्य संपदा कार्यक्रम आपण बघत आहात. पुन्हा एकदा स्वागत आहे या छोट्याशा विश्रांतीनंतर. खरं तर प्लास्टिक सर्जरीविषयी जेही समज गैरसमज होते ते दूर झाले असावेत. आणि पुढला प्रश्न डॉक्टरांना मला हा विचारावासा वाटतो की मधुमेहीग्रस्त जेही लोक आहेत त्यांच्यासाठीही प्लास्टिक सर्जरी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तर ती कशी काय हे सांगा. आता तुम्ही बघाल की डायबिटीजचं वर्ल्ड कॅपिटल आपण इंडियाला म्हणतो आजकाल, कारण मधुमेही रुग्णांची संख्या आपल्या भारतामध्ये खूप प्रमाणात वाढत आहे. आणि मधुमेहाला आपण असं म्हणू शकतो की एक सायलेंट किलर आहे. डायबिटीजमुळे प्रत्येक घटकाला किंवा प्रत्येक सिस्टीमला अफेक्ट करण्याची ताकद आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की बर्न्समध्ये स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन आणि त्याला जर तुम्ही डॅमेज केलं तर तो प्रत्येक सिस्टीमला इनडायरेक्टली डॅमेज करतो. तसं मधुमेहाचं आहे. तर आता याचा रोल प्लास्टिक सर्जनमध्ये काय आहे, तर कारण काय झालं की डायबिटीजमुळे बऱ्याचदा रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्याच्यामुळे रक्त सप्लाय जो आहे तो नॉर्मली डिस्टल फूट्सला हा व्यवस्थित होत नाही, हातांना होत नाही, बोटांना होत नाही. त्याच्यामुळे तिथे गँग्रीन व्हायचे चान्सेस खूप वाढतात किंवा जखमा होतात त्यांना. त्याला डायबेटिक फूट म्हणतो. आणि डायबेटिक फूटमध्ये काय होतं की खूपदा अशा ह्या जखमा या लवकर हील होत नाहीत. तर अशा वेळेस काय होतं की आयुर्वेदिक इलाज करणे, काळे किंवा लाल दोरे बांधणे, गंडे बांधणे ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारांमध्ये पेशंट हा म्हणजे बऱ्याचदा इन्व्हॉल्व्ह होतो. तर अशा वेळेस त्याने डायबेटिक फूटमध्ये आम्ही आजकाल व्हॅक टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो, म्हणजे एक टाईपचं व्हॅक्यूम क्लीनर नावाची एक मशीन निघाली आहे. ते तंत्रज्ञान आल्यापासून आमचा म्हणजे खूप प्रमाणात ज्या जखमांना आम्हाला 1.5-2 महिने ठीक करण्यास वेळ लागायचा ते आम्ही 8 ते 14व्या दिवसापर्यंत ठीक करतो. कारण ती मशीन आम्ही लावली की त्याच्यातनं तो पूर्ण विषारी द्रव्य ज्यातले इन्फेक्शनचा सोर्स, बॅक्टेरिया, व्हायरसेस सगळं तो ॲब्झॉर्ब करून घेते सिस्टीम, त्याची फोम्स जे लावतात आणि त्या कॅनिस्टरमध्ये तिची घाण आहे ती जमा होते. म्हणजे तुम्हाला वारंवार OTमध्ये पेशंटला न्यायची गरज नाही.
तुम्हाला बेड साईडला ती मशीन लावता येते, अॅनेस्थेशियाची गरज पडत नाही. म्हणजे एकंदरीत पेशंटचं त्या मशीन लावल्यामुळे, ज्याला व्हॅक मशीन म्हणतो आपण, तर लावल्यामुळे आपल्याला एक तर त्याच्या पैशाची बचत झाली, त्याचे ऑपरेशन्स अनावश्यक टाळण्यात आले आणि त्याचा हॉस्पिटलायझेशनचा स्टे होता जो 1.5 महिन्याचा राहतो तो 15 दिवसांमध्ये झाला. म्हणजे एकंदरीत त्याच्या पैशाची पण बचत झाली आणि त्या मशीन लावल्यामुळे ती जखम एकदम चांगली लाल झाल्यामुळे, ज्याच्यात इन्फेक्शन फ्री झाल्यामुळे आम्ही त्वचारोपण इमिडिएटली करू शकलो किंवा त्याच्यावर फ्लॅप्स लावलेले ते इमिडिएटली बसतात. म्हणून त्यांचे पाय, म्हणजे आम्ही डायबिटिक्समध्ये अजून एक म्हण आहे की कीप युअर फूट ॲज क्लीन ॲज युअर फेस. कारण डायबिटिक्समध्ये तुमचे पाय हे तुमच्या चेहऱ्या इतके स्वच्छ ठेवणं जरुरी आहे. त्यांचे रोज बोटांची निगा, नेल ट्रिमिंग, मॉइश्चरायझर्स, क्लीनलीनेस, पायात प्रॉपर चपला घालून निघणे. कारण डायबिटिक्समध्ये आपल्या फूटचं आर्किटेक्चर बदलतं, त्याच्यामुळे काय होतं की बऱ्याचदा जखमा होतात, त्यांना न्यूरोपॅथी असते, त्यांना समजत नाही आपल्याला कधी मार लागला, काही काटा टोचला आणि त्या जखमा लवकरात लवकर पिकतात डायबिटिक्समध्ये आणि त्यांचं इन्फेक्शनचं स्वरूप एका मोठ्या जखमेमध्ये झाल्यावर तिथून जंतुसंसर्ग शरीराला सुरू होतो. आणि म्हणून डायबेटिक फूट नावाची जी घटक आहे याच्यावर प्लास्टिक सर्जरीचा हा प्रामुख्याने रोल आहे. नक्कीच खूपच म्हणजे वरदान आपण जे म्हणतोय ते अगदी सार्थ ठरतंय. बऱ्याचदा आपण बघतो की ब्युटी पार्लर्स किंवा जे ब्युटिशियन्स असतात ते अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या उपकरणांद्वारा सर्जरी करत असतात. ते कितपत योग्य आहे आणि म्हणतात की या सर्जरी हे फक्त उत्तम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच कराव्यात, तर यात किती तथ्य आहे? याच्यात खूप मोठं तथ्य आहे. एक तर तुम्हाला सांगतो की एका प्लास्टिक सर्जनला घडवण्यामध्ये 14 वर्षाचा वनवास लागतो. 14 वर्ष 12वी नंतर आपण जेव्हा एका फॅकल्टीचा अभ्यास केल्यावरही त्याच्यातलं 30 ते 40% ज्ञान आकलन करू शकतो. म्हणजे आमच्या ज्या 20 ते 22 सबस्पेशालिटीज आहेत त्यातल्या 3 ते 4 सबस्पेशालिटीजमध्ये तो प्लास्टिक सर्जन मास्टर होऊ शकतो. तर इतकं हे अगाध ज्ञान आहे आणि या ज्ञानाला ऑब्झर्व करण्याची ताकद माणसांमध्ये पण नाही आहे. तर इतकं मोठं ज्ञान घेण्यामागे सुद्धा असून सुद्धा त्याच्याकडून बऱ्याचदा चुका होऊ शकतात. असं नाहीये, तोही एक माणूस आहे. परंतु जेव्हा एवढं ज्ञान आल्यावरही त्याच्या प्रॉपर टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा वापर करून तो रुग्णाला एका प्रॉपर मार्गाला लावू शकतो. परंतु तुम्ही जेव्हा बघता की काही छोटे मोठे हे जे पार्लर्स आहेत किंवा छोट्या मोठ्या आजकाल ॲड्स बघून पेशंट अट्रॅक्ट होतात किंवा फायनान्शियली तुम्ही सांगितलं की ही सर्जरी इथे 60,000 रुपयाला होते आणि इथे 40,000 होते, तर पेशंटचा फ्लो 40,000कडे वाढून जातो. तर असं नाही करायला पाहिजे. तुम्ही एखाद्या ट्रॅव्हलिंगला जाता किंवा पिकनिकला जाता तर तिथे काय बघता की तुम्ही 5 स्टार हॉटेल घेण्यामागे तुमचा कल असतो, 4 स्टार हॉटेल घेण्यामागे कल असतो. पण मेडिकल ट्रीटमेंट घेण्यामागे भारतीय मानसिकता ही इतकी उदासीन का, याचं कोड मलाही आजपर्यंत उमगलेलं नाही. जिथे आपण 5 स्टार बघायला पाहिजे खरं पाहिलं तर तिथे 5 स्टार न बघता आपण ट्रॅव्हलिंग डेस्टिनेशन्समध्ये 5 स्टार बघतो. तर कारण याच्यामध्ये काय होतं की तुम्ही तुमच्या जीवाशी खेळ करता आणि त्याच्यामध्ये जे नुकसान होतं हे न भरून निघण्यात इतकं नुकसान आहे. म्हणून कोणतीही सर्जरी ज्याला आपण म्हणतो की जी प्लास्टिक सर्जरी ओरिएंटेड सर्जरी असेल तर प्रामुख्याने त्यात तज्ज्ञांचा सल्ला, मार्गदर्शन आणि तो प्लास्टिक सर्जन त्यात किती कॉम्पिटंट आहे याचा विचार करून त्याची तज्ञता, त्याच्या मागे एक्सपिरियन्स व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला, तर ती बघून पेशंटनी जायला पाहिजे. आज मी पाहिलं, आजच एक सकाळचं एक्झाम्पल होतं की पेशंट म्हणत होता की सर तुम्हारे हॉस्पिटल में ये मेडिक्लेम सँक्शन नहीं तो मैं दूसरे हॉस्पिटल चला जाता. म्हणजे त्याला हॉस्पिटलच्या डॉक्टरशी काही घेणं देणं नाही. त्याला फक्त माझं मेडिक्लेम कुठे सँक्शन होईल तिथे मी चालला जाईल, तिथला डॉक्टर भलाही तो तज्ज्ञ असेल की नसेल. तर म्हणून ही जी IQ इंडेक्स प्रमाणे आपण वागायला हवं की तज्ज्ञांचा याच्यामध्ये खूप मोलाचा सल्ला असतो आणि त्यांच्याकडे गेल्यामुळे आपले कॉम्प्लिकेशन्स अवॉइड होऊ शकतात, आपल्या पैशाची बचत होते आणि आपण पैशापेक्षाही आपल्या टिश्यूची जी बचत आहे, म्हणजे आपल्या शरीराची जी बचत आहे ती खूप मोलाची ठरते. नक्कीच. जाता जाता अगदी थोडक्यात अशा कुठल्या स्किनच्या परिस्थिती निर्माण झाल्या की आपल्याला डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे किंवा प्लास्टिक सर्जरीचा आपल्याला उपयोग करायचा आहे, अशी कुठली वेळ आहे, काय सांगाल? जसं तुम्हाला मी सांगितलं की आता बर्न्समध्ये साध्या साध्या गोष्टी आहेत की आपल्याला छोटंसं जरी भाजलेलं असतं तर अशा वेळेस आपण घरी काहीतरी बाम लावतो किंवा कोणी सांगितलं आजूबाजूचे लोक लगेच. पण अशा वेळेस त्या जखमेचं मोठ्या जखमेत रूपांतर होण्याची वाट न बघता किंवा आपल्याला साधा रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट आहे, आपण कुठेही आज पाहतो की साधे CLW ज्याला म्हणतो आपण, साधा व्रण तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने जर शिवण्यात आला तर त्या लेडीजचा किंवा त्या पेशंटचा कॉन्फिडन्स वाढतो. तर या गोष्टी आहे की आपल्याला कुठेही चेहऱ्यावर इजा झाली तर आपण पहिले प्लास्टिक सर्जनकडे जायला पाहिजे. आपला शरीराचा कुठलाही अवयव तुटला तर आपण प्लास्टिक सर्जन्सकडे जायला हवं.
आपल्या शरीराचं कॅन्सर रिकन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आपल्याला त्यात प्लास्टिक सर्जरीला इन्व्हॉल्व करा, असं आपण त्या कॅन्सर सर्जनला त्याचा अट्टहास घेतला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा ऑर्थोपेडिक सर्जन्समध्येही आजकाल प्रामुख्याने आम्हाला इन्व्हॉल्व करतात ते, कारण आज फ्रॅक्चर्स मांसांच्या कव्हरशिवाय युनाईट होत नाही. तर या सगळ्या गोष्टींचं ऍप्लिकेशन आहे. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला आणि पर्टिक्युलरली प्लास्टिक सर्जनची इन्व्हॉल्वमेंट ही कोणत्याही याच्यात लॉंग टर्ममध्ये एक प्रकारची महाबचतच ठरते. नक्कीच. मंडळी, आरोग्य संपदा कार्यक्रमात प्लास्टिक सर्जरी समज गैरसमज याविषयी आपण माहिती जाणून घेतली. डॉक्टर, आपण याविषयी खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.